खूप सुंदर आणि खूप मस्त व्ह्यू आहे। आम्ही आता आलोय डेल्टा बीचला आणि या बीचवरती सध्या आता कोणीच नाहीये। मी एकदा इंस्टाग्रामवर एक रील बघितला होता। हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी प्रियंका पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सध्या मी आहे उडुपीमध्ये। सकाळपासून आम्ही तर फिरतच होतो इथे आणि एक रस्ता भेटला आम्हाला जिथे दोन्ही साईडला नारळाचे झाडं होते। तर आम्ही जस्ट निघालो त्या रोडवरून आणि सध्या मी आहे एका खूप सुंदर अशा ठिकाणी येऊन पोहोचलो आहे। तर ती जागा आहे केम्मन्नू म्हणून एक गाव आहे वाटतं, हे एक एरिया आहे। तर तिथून आम्ही सरळ पुढे आलो। तर आता सध्या माझ्या पुढे एक ब्रिज आहे आणि एक बॅकवॉटर्स लाईक नदी आहे। ही खूप सुंदर दिसते हे सगळं। तर मला वाटलं की मी तुम्हाला दाखवावं। असं हे ते ब्रिज आहे, लाकडाने बनवलेलं आहे, पण खूप सुंदर आणि खूप मस्त व्ह्यू आहे हे। इथे पुढे एक रस्ता जातो, तो तिकडच्या साईडला कनेक्ट करतो आणि असे हे झाड आहेत बाजूला। अँड दिस इज इट। खूप मस्त वाटतो इथे। आपण जाऊया अजून पुढेपर्यंत। खाली हे जे आहेत ते लाकडाचे असे फळी ठेवलेत आणि इथून हा असा व्ह्यू दिसतोय मागून। मस्त ना। ॲक्च्युली तिथून तो रोड आहे, एक सिमेंटचा रोड आहे मध्ये छोटासा। आम्ही तिथून जात होतो तर असा ब्रिज दिसला आम्हाला, म्हणून आम्ही थांबलो। अँड हे व्ह्यू आहे सध्या, खूप सुंदर। आणि असं ते व्ह्यू आहे, दोन्ही साईडला झाड आहेत आणि मध्ये रस्ता आहे। खूप सुंदर रस्ता आहे। ते घरं वगैरे आहेत तसे। आम्ही आता आलोय डेल्टा बीचला आणि इथे येण्यासाठी एक रस्ता आहे। म्हणजे जर उडुपीचं मॅप जर कंप्लीट झूम करून बघितलं ना, तर एकच रस्ता असलेला थोडासा असा लांब लचक, म्हणजे लांब असलेलं एक आयलँड टाईप आहे आणि त्याच्यातून म्हणजे ते मेनलँडपासून वेगळंच आहे तसं। तर एकच रस्ता आहे तिथं यायला आणि त्याच्या साईडला कंप्लीट तो आयलँडच्या साईडला असं हे बीच आहे। तर त्याचं नाव आहे डेल्टा बीच। इथे एक माणूससुद्धा नाही आहे। म्हणजे मेन रोडला असे घरं आहेत, लोकल्स वगैरे राहतात, पण या बीचवरती सध्या आता कोणीच नाही आहे। तर असं आहे ते बीच। तर इथून स्टार्टिंग तो आयलँड स्टार्ट होतो इथे आणि इथे मध्ये छोटासा रस्ता आहे, म्हणजे चांगला रस्ता आहे तसा। आणि तिकडे पण पाणी आहे आणि इकडच्या साईडला समुद्राचं पाणी आहे। तर मध्ये हा एक छोटासा असा कंप्लीट खूप लांब आहे तो तिथून तिथंपर्यंत आणि हा बीच स्टार्ट होतो तिथून। नॉर्मली नाही आहेत कोणी इथे। संध्याकाळचे बरोबर 6 वाजलेत आणि आम्ही आत्ता सध्या आलोय सनसेट बघायला मत्तू बीचवर। बीच पण असा आहे की असं हे मातीचं एरिया आहे अँड देन एक थोडंसं परत दगडांचा एरिया, देन परत माती अँड देन दगड, असं जे आहे ना स्टेप वाईज। तर असं हा बीच आहे। मी एकदा इंस्टाग्रामवर एक रील बघितला होता, तर त्याचा एक ड्रोन शॉट होता मत्तू बीचवरचा। तर मध्ये असा सुंदर असा रस्ता आणि दोन्ही साईडला पाणी आणि त्यात पण हे जे दगडं आहेत लाईक थोडेसे बीचवरून आतमध्ये समुद्रापर्यंत गेलेले, तर ते दगडं आणि वरून बघितलं तर ते खूप सुंदर असा नजारा होता तो। तर मला ते बघायचं होतं। ॲक्च्युली इथे आल्यावर तसं काही सीन दिसत नाही आहे, तुम्हाला फक्त बीच दिसतो इथे। मस्त आहे पण हा बीच खूप सुंदर आहे, खूप स्वच्छ आहे आणि माती फुल पांढरी माती आहे आणि खूप स्वच्छ आहे।
आता सुंदर असा सनसेट होतोय, तर सनसेटसाठीच आम्ही आलोय. बसूयात खाली जाऊन. ॲक्च्युली ना इथली मातीच वेगळी आहे. ही काहीतरी खूप ड्राय आहे आणि ही सेम पीठ असतं ना आपलं घरातलं, सेम तसं आहे. एकदम मऊ आहे आणि अजिबात हाताला चिकटत नाही आहे. आणि इतकी पांढरी शुभ्र आहेत ही. म्हणजे असं नसतं नॉर्मली बीचवरचं माती, हे वेगळंच आहे. हा एक असा बीच आहे की जिथे बायोल्युमिनेसेंट दिसतं रात्रीच्या वेळी. बायोल्युमिनेसेंट इज नथिंग बट जसं रात्री पाणी जे नाही का, पाणी चमकतं आणि ते ब्लू दिसायला लागतं. तर त्यात काही किडे वगैरे येतात, त्याच्यामुळे ते चमकायला लागतं पाणी आणि ते पाणी ब्लू दिसायला लागतं. तर ते जे आहे ते या बीचवरती दिसतं रात्री. आम्ही एवढं लेट तर थांबणार नाही आहे या बीचवर, बट मला इन फ्युचर कधीतरी कुठेतरी बघायचं आहे ते. आणि मागे असा मस्त सनसेट होतोय. सध्या आम्ही दोघंच आहे इथे. आत्ता इथे आता कोणी नाही आहे, आम्ही दोघंच आहे. इथे बसला ईश्वर आणि इथे कॅमेरावाली मी, अँड नो वन एल्स. आणि हा सुंदर सनसेट. गुड मॉर्निंग पीपल, दिस इज अनदर डे हिअर इन उडुपी. आम्ही आता सध्या आहे हॉस्टेलमध्ये. या हॉस्टेलचं नाव आहे बेड स्पेस लिव्हिंग. मेन सिटीमध्येच येतं हे हॉस्टेल. तर आता सकाळचे वाजता आहेत 8:45 आणि आम्हाला ब्रेकफास्टला जायचं आहे. म्हटलं तुम्हाला थोडंसं इथल्या हॉस्टेलचा टूर द्यावा. इथून त्याची एंट्री इकडे आहे, रिसेप्शन एरिया वगैरे. आणि इथे आहे हे आमचे रूम. ही आमची रूम. ॲक्च्युली हे बेड बेसिसवर मिळतं, पण त्यांनी आम्हाला आत्ता एक सेपरेट रूम टाईपच दिली आहे, ज्याच्यात फक्त 2 बेड्स आहेत. तर हाय, हे 2 बेड्स अँड फॅन वगैरे आहे. आणि हे कपाट आहे आपले सामान ठेवायला. आणि इथे असं आहे एक कॉमन वॉशरूम्स आहेत. आणि जे जास्ती बेड्स आहेत तर ते असं आहे. आता सध्या रूम बंद आहे, पण असं ओपन टाईप आहे. असे खूप सारे बेड्स आहेत तिथे. हे 10 बेड डॉमेट्री आहे आणि प्रायव्हेट रूम पण आहे त्यांचे. तर इथून असं परत तो रिसेप्शन एरियाला जातो. आणि ते आजूबाजूला पण सगळं जवळ आहे, लाईक हॉटेल्स वगैरे. आणि जे थाळी वगैरे मिळतं असे वेज रेस्टॉरंट्स पण खूप जवळ आहे तिथे, वॉकिंग डिस्टन्सवर आहेत. आणि मेन सिटी सेंटर आहे हे, त्याच्यामुळे जे आजूबाजूचे प्लेसेस आहेत खूप जवळ आहेत इथून सगळे. या हॉस्टेलचं जे लिंक आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे मी. जर तुम्ही इथे येणार असाल तर नक्की चेक करा. आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला. बाहेरच हे जे वरचं बिल्डिंग दिसते तिथेच आमचं हॉस्टेल आहे. आणि आता खाली आलो आहे आम्ही. साईडलाच एक नैवेद्य म्हणून प्युअर व्हेज हॉटेल आहे, तर तिथं चांगलं मिळतं सगळं. हे आहे ते नैवेद्य प्युअर व्हेज. आणि इथे आहे डोसा. आणि ईश्वर खातोय शिरा. शिराची टेस्ट खूप मस्त आहे. मस्त नाश्ता झालेला आहे. आणि आज आम्हाला अरूर म्हणून एक गाव आहे, इथे खूप सीनिक गाव आहे असं मी ऐकलं आहे. तर तिथे चाललो आहे आम्ही आज. सो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अरूर गावाचे सगळे सीन्स दाखवते. तर तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.